जगातलं सर्वात मोठं धार्मिक एकत्रीकरण म्हणजेच कुंभमेळा या वर्षीचा तर महाकुंभमेळा आहे, जो 144 वर्षानंतर होणार आहे. तर मागच्या वेळेला प्रयागराज मध्ये झालेल्या कुंभमेळ्याचा व्ह्यू स्पेस मधून पण दिसत होता. चला तर मग बघूया कुंभमेळ्याची पौराणिक आणि सायंटिफिक माहिती. पौराणिक लेवलवर बोलायचं झालं तर जेव्हा देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं, त्यातून अमृतांनी भरलेलं कुंभ बाहेर आलं. मग काय, देवतांनी ते हिसकावले आणि ते धावू लागले. असुर त्यांचा पाठलाग करत होते. त्यावेळी असुरांना रोखण्याचं काम हे बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाने केलं. असा पाठलाग 12 दिवस चालला. देवतांचं 1 दिवस म्हणजे मानवाचे 1 वर्ष. हे सर्व सुरू असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. ते म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. म्हणूनच येथे दर 12 वर्षाच्या कालावधीत कुंभमेळा होतो. 12 वर्षांनीच का, तर वैज्ञानिक दृष्ट्या बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरुग्रहाला आपल्या कक्षेतून सूर्याभोवती 1 फेरी मारायला तब्बल 12 वर्ष लागतात. जेव्हा गुरु विशिष्ट राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्यचंद्र विशिष्ट स्थानावर असतात, तेव्हा या खगोलीय घटनांच्या संयोगाने कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभचे प्रकार किती? कुंभ म्हणजे प्रत्येक 3 वर्षांनी 4 ठिकाणांपैकी एका ठिकाणी आयोजित होते. अर्धकुंभ म्हणजे प्रत्येक 6 वर्षांनी फक्त प्रयागराज आणि हरिद्वारला आयोजित होते. पूर्ण कुंभ म्हणजे प्रत्येक 12 वर्षांनी एकदा होते. तर महाकुंभ म्हणजे प्रत्येक 144 वर्षानंतर 12 पूर्ण कुंभ होतील, तेव्हा फक्त प्रयागराज मध्ये आयोजित केले जातं.